तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण येडशी मध्ये आणि बघू शकता तुम्ही येडशी म्हणजे गावाच्या बाहेर आहे। आपण गावाच्या बाहेर गाडी थांबली, स्टँड पासून आपण प्रवास चालू केला होता, पण इथून प्रवास म्हणजे व्हिडिओ जे शूट आपण चालू करतोय हॉटेल राजगड म्हणून आपली गाडी थांबली आणि आज आपण येडशी ते स्वारगेट असा प्रवास करणार आहोत। माझ्याजवळ 9 वाजले रात्रीचे आणि आपला प्रवास येडशी वरून येडशी, बार्शी, कुर्डुवाडी, इंदापूर, भिगवण आणि फायनल स्टॉप पुणे स्वारगेट असा प्रवास होणार आहे। 9 वाजलेले रात्रीचे आणि मुंबई लातूर मुंबई सेंट्रल अशी बस आहे आपली आणि तिकीट बिकीट काय राहतं काय अंतर सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, सुंदर असा छान असा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। ट्रॅव्हल बी उभे आहे 2 आणि ते उदगीर पुणे गाडी, वल्लभनगर गाडी उभी आहे आणि इकडे आपली मुंबई सेंट्रल गाडी उभी आहे। चला मग तुम्हाला दाखवतो। बघू शकता तुम्ही गाडी लागली ते लातूर मुंबई सेंट्रल आणि ही बस मध्ये आपण प्रवास करणार आहे स्वारगेट पर्यंत। एंड टू एंड भविष्यामध्ये भी करणार आहे, पण आता फक्त आपण स्वारगेट पर्यंत प्रवास करणार आहे या बस मध्ये। आणि सीट एवढी बस काही फुल नाही, खालीच आहे, एवढी काही भरली नाही, जेवायला थांबली गाडी म्हणून सध्या तर खाली। इकडे लागलेली उदगीर पुणे वल्लभनगर ही गाडी जात नाही स्वारगेटला म्हणून आपण या गाडीने चाललेलो आहे। बाकी जेवण घरून निघतानाच केलं होतं म्हणून आपण ते जेवण करत नाहीये, वाट बघतोय गाडी केव्हा निघते इथून काही नाही, तर तुम्हाला दाखवेलच। आणि रोज तर बघू शकता संध्याकाळ रात्रीचे 9 वाजलेले आपली गाडी। रात्रांनी प्रवास तर होणारच आहे, तब्बल 255 किलोमीटर लांबीचा प्रवास होणार आहे आपला लातूर मुंबई गाडीत। बाकी 9 वाजले निघेल येडशी मधून आणि म्हणजे या हॉटेल मधून आणि आपल्या पुण्या म्हणजे स्वारगेटला किती वाजेपर्यंत पोहोचते तुम्हाला सकाळी सांगणारच आहे। आणि इकडे बघा अजून एक ट्रॅव्हल आलेली आणि हा बार्शी लातूर हायवे। बाकी गाडीचे सीट बघू शकता तुम्ही कसं आहे आणि विंडो थोडा नीट अँड क्लीन, म्हणजे बाहेर थोडं दिसू शकतो, एवढा काही क्लीन नाही पण ठीक आहे। तर इथे मागे बघू शकता तर मागे होते सीट तर चांगले, तर सीट जे मागे पुढे होते सीट बघू शकता तुम्ही, सीटची कंडिशन चांगली आहे। बाकी बॉटल बिटल ठेवायला दिले, बॉटल होल्डर मी पकडायचे, थोडे सीट वाकले विकले, बाकी गाडी नीट आहे। हळूहळू आता एक प्रवासी येतील आणि आपला प्रवास चालू होईल। बघू अजून काय काय होतं काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला भेटणारच आहे, फक्त व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। बाकी चार्जिंग होल्डर जे ते पण दिले गाडीला, याच्याकडे लक्ष केलं नव्हतं माझं, चार्जिंग होल्डर पण आहे गाडीला 2 पॅसेंजर साठी, सगळ्या सीटकडे आहे, तर चार्जिंग पण लावू शकता तुम्ही। गरम बेकार होतंय गाडीत आणि केव्हा गाडी चालू होईल केव्हा नाही असं वाटतंय, आता बेकार गरम होते। आता तर गरम होते, सकाळी सकाळी एकदम थंडी वाजणारी आणि आता एकदम गरम होते गाडीत। बाकी 9:30 वाजले निघाली आपली गाडी, अर्धा तास थांबली गाडी इथे जेवायला, निघाली गाडी आपली बघू शकता तुम्ही। हॉटेल राजगड तर 10 वाजून 10 मिनिटं झाले आपण आलेलो आहे बार्शी मध्ये। बघू शकता तुम्ही बार्शीच्या बस स्टँड इकडे गाड्या लागलेल्या आहे, बाकीच्या डेपोला सगळ्या बार्शी आगारच्या गाड्यांसमोर बार्शी आगार
गर्दी इथे खूप, गाडी खाली होते आपली बार्शीमध्ये. बार्शी बद्दल गोष्ट केली, सोलापूर जिल्ह्याचा तालुका आहे आणि मोठं गाव आहे. आणि एक अजून मधली गोष्ट सांगतो, माय बर्थ प्लेस बार्शी. बघू शकता तुम्ही सगळ्या बार्शी आगारच्या गाड्या इकडे. आणि इकडं या साईडला बार्शी बस स्टँड. बाकी तिकीट जे आपल्याला लागलेले आहे 635 रुपये पर, म्हणजे जे फुल तिकीट आहे 423 आहे आणि हाफ जे 212 रुपये असं काही तिकीट लागले आपल्याला. धाराशिव, पुणे धाराशिव वाली मागे बघा आणि इकडं उभी आहे वल्लभनगर लातूर. असं बार्शी बस स्टँड म्हणून निघालोय आपण 5 मिनिटात. कोरडवाडी बार्शी, करमाळा बार्शी, सगळ्या बार्शी आगारच्या गाड्या. निघालोय आपण बार्शी मधून. तर 11:14 झाले, पोहोचलोय आपण कोरडवाडीमध्ये. शांतता, इकडे काम चालू आहे बस स्टँडच्या, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे काही कोरडवाडी बस स्टँड काम चालू आहे बस स्टँडच्या इकडे कोरडवाडीच्या. आणि शांतता आहे सध्या, एवढी गर्दी बिर्दी नाही. 11:18 झाले. कोरडवाडी बस स्टँड. मला थांबवते म्हणून असं वाटत नाही. माणसाची चालू मारायला माझं काय करणार तुम्ही बघणार आहे, तर मी स्वतः करते माझं. आता जे चिकनचं बोलवलं माझं पत्र बनवायचं. आपण इंदापूरमध्ये बघू शकता. इंदापूर बस स्टँड, शिवशाही लागली इकडे. इंदापूर बस स्टँड 2 मिनिटात निघाली गाडी. इंदापूर बस स्टँड इकडे पण काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. फायनली 3:10 झाले, पोहोचलेलो आपण स्वारगेट मध्ये. तर कसा वाटलं तुम्हाला प्रवास, कमेंट करून नक्की सांगा. आणि तसंही रात्र आणि प्रवास होता, एवढं काही बाहेर दाखवण्यासारखं नव्हतं, पण जेवढं दाखवत आलं तेवढं दाखवलं तुम्हाला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आता आपला दुसरी प्रवास चालू होतोय वाई पर्यंत, स्वारगेट ते वाई. तो पण व्हिडिओ लगेच येणार आहे, तर सबस्क्राईब करा चॅनलला आत्ताच. तर तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.
तोपर्यंतसाठी थँक्यू, गॉड ब्लेस यू ऑल. दिस इज यर जैन साइंग ऑफ फ्रॉम स्वारगेट.